एखादी गोष्ट ऐकली, लक्षात आली, की आपण म्हणतो समजलं. पण समजलं ही दिशाभूल करणारी सबकॉन्शियस माइंड आहे. वापर केल्याशिवाय समजत नाही. आणि मी न वापर करता जर म्हणालो समजलं, तर आय एम अनफॉर्च्युनेटली डिमेस्मरायझिंग ऑर म्हणजे कन्फ्युजन, डिल्युजन करतोय माझं. माझा अनुभव सांगतो. इंग्रजी शब्द पाठ करायचो. पाठ सुद्धा नाहीच. आजोबांनी कधीच काहीच पाठ करून दिलं नाही आम्हाला. ते म्हणायचे, "हा बघ इथे शेक्सपियरने असं इथे वापरलंय, वुडहाऊसने इथे असं वापरलंय, हेने इथे असं वापरलं, असं वापरलं." मग ते मग मी सांगायचो काही वेळेला, की "आजोबा, मला या शब्दाचा अर्थ कळला." ते असे नुसते असे माझ्याकडे बघायचे आणि म्हणाले, "मला नाही वाटत तुला अर्थ कळलाय." अहो म्हटलं, "कळला ना मला. मी त्याचं नाउन रूप सांगू शकतो, ॲडव्हर्ब सांगू शकतो, रूट सांगू शकतो, सगळं सांगू शकतो." ते म्हणे, "मला सांगू नको. ते मी पण डिक्शनरीत बघू शकतो. तू कशाला पाहिजे मला?" तुला जर का हा शब्द कळला असता, तर तू एव्हाना वापरला असतास आपल्या दोघांच्या बोलण्यामध्ये. तू वापरला नाहीस ना, मग समजलं म्हणून सांगू नकोस. एकदम ते स्पष्ट सांगून टाकायचे. आणि ते खरोखर पटलं मला. लक्षात राहणं आणि समजणं, पाठ होणं आणि समजणं, करून न बघता समजल्याचा भास निर्माण होणं, हे आपल्याला सोडायचं आहे आता. दॅट्स द ओन्ली वे. कोणाला भगवद्गीता माहीत नसेल, आनंद आहे. पण स्वतःचं फ्रस्ट्रेशन माहीत नसेल, तर मात्र कठीण अवस्था आहे. कोणाला भगवद्गीतेतले श्लोक माहिती नसतील, आनंद आहे. पण मी या अवस्थेतून जातोय हे समजत नसेल, तर प्रश्न उभा राहतो. आणि कोणाला श्लोक माहिती असून या अवस्थेतून जातोय हे माहीत नसेल, तर मग मोठंच प्रश्नचिन्ह उभं आहे. मग आपण काय करणार आहोत? दॅट्स अ रेफरन्स बुक. ओके. चाललंय काय? माझं पुस्तक. बघायचंय काय? आधीचं पुस्तक. ओके. मग मी माझ्या आयुष्यात हे करतो का? हो, झालंय. आज सकाळीच झालं. काय वाटेल तसं झालं. मंगळाचं गोचर सुरू असल्यामुळे शब्दांवर बोलताना ताबा शिरला नाही आणि वाटेल ते बोललो. अरे मग तू सांगितलं ना त्याने तिथे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाद्य. ते काय केलं त्याचं तू लिहून काढ. अनुद्वेग काय केलास? नाही केला. मग उद्वेग काय झाला? ओके. सत्य हो. मग प्रिय नाही. हित हो. अभ्यसनम हो. मग कशामुळे माती खाल्लीस तिथे? ते उद्वेग आणि प्रिय प्रॅक्टिस कर. त्यामुळे त्यांची पाठ आहे, आनंद आहे. पण त्यानेही मनापासून मला सांगतो, की पाठ असणं सुंदर आहे. पण ते पहिलं पाऊल आहे आणि ते तिथे थांबलं ना, तर मात्र बेसूर होतं, स्थ होतं ते. आणि स्थला काही अर्थ नाही. ते पाऊल पहिलं आहे. शेवटचं नक्कीच नाही. आणि ज्यांना माहिती नाहीये, काय गरजच नाही. आपण जगतोय भगवद्गीता. अजून काय माहिती पाहिजे? वापरता येईल. नाहीतर मग ते बिगरी ते मॅट्रिकमध्ये मुलं म्हणतात तसं व्हायचं, की इंग्रजी करता कळला, कर्म कळलं, पास्ट टेन्स कळला, प्रेझेंट टेन्स कळला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कळला, कर्म आलं, सगळं आलं. पण इंग्रजी काही आलं नाही. शेक्सपियर कधी अनुभवता आला नाही आनंद, असं नको ना व्हायला.